मिरवणुकीला सुरुवात होईल। या विसर्जन मिरवणुकींवेळी कोणताही अनर्थ घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे। मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यामध्ये पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर राज्यभरातल्या अनेक मंडळांमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जय्यत अशी तयारी सुरू आहे। यानंतर आपण थेट मुंबईच्या राजाच्या मंडपामध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी सूरज सावंत हे तिथून आपल्या सोबत आहेत। सूरज, कशी तयारी सुरू आहे आणि मुंबईचा राजा किती वेळामध्ये साधारण बाहेर पडेल? आकांक्षा, नक्कीच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही म्हणण्याची वेळ आता जवळ आलेली आहे। मी मुंबईच्या राजाच्या या सभागृहात आहे। आपण जर पाहिलं तर मंडपात जय्यत तयारी सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी मुंबईच्या राजाची आरती ही सुरू होईल आणि आरती नंतर मुंबईचा राजा हा सर्वप्रथम या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळतो। कारण एक प्रथा आहे मागील अनेक वर्षांपासूनची की जोपर्यंत मुंबईचा राजा हा मंडपाच्या बाहेर मार्गस्थ होत नाही तोपर्यंत या परिसरातले अनेक गणपती जे आहेत, मोठे गणपती असतील, घरगुती गणपती असतील, हे मार्गस्थ होताना पाहायला मिळत नाही। आणि त्यानंतर मुंबईच्या राजाची जेव्हा विसर्जन मिरवणूक निघते त्यानंतर इतर मूर्ती हे बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईचा राजा गोल फिरून ज्यावेळी लालबागच्या दिशेने येतो त्यानंतर लालबागचा राजा, मागोबाग नरेपाक, तेजुकाई मेन्शन, चिंतामणी हे मोठे गणपती खरं तर बाहेर पडताना पाहायला मिळतात। यंदा मुंबईच्या राजाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील त्याची नोंद झालेली आहे। कारण मंडळाच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत 22 फुटी मूर्ती ही उभारणारं एकमेव मंडळ ते म्हणजे गणेश गल्ली मुंबईचा राजा हे म्हणून ओळखलं जातं। यंदा जर आपण पाहिलं तर रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती त्यांनी उभारल्यामुळे आध्यात्मिक सांस्कृतिक थीम बरोबरच आधीच प्रतिष्ठित असलेल्या उत्सवाला आणखी भव्यता मिळाली। यावर तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मूर्तीमधलं तर त्याला एक दाक्षिणात्य लूक देण्यात आला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपतीच्या डोक्यावरती असणारा जो शुक पोपट आहे याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित होतं। नेमकं हे काय आहे आणि त्याच्यामागचा इतिहास काय आहे यावरनं देखील यंदाची चर्चा रंगलेली होती। थोड्याच वेळात या ठिकाणी आरतीला सुरुवात होईल आणि त्यानंतर आरतीनंतर मुंबईचा राजा हा सर्वप्रथम मार्गस्थ होईल। जर आपण पाहिलं तर लालबाग परिसरातलं सर्वात जुनं आणि अगदी प्रतिष्ठेचं मंडळ म्हणून या गणेश गल्ली मुंबईचा राजा हे ओळखला जातं। लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। 22 फुटी मूर्ती पाहण्यासाठी सर्वप्रथम नागरिक हे मुंबईत यायचे, ते म्हणजे मुंबईच्या राजाची अशी एक ओळख होती। आणि आपण जर पाहिलं तर बाहेर संपूर्ण परिसर हा सजलेला आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत, त्याचबरोबर ती फटाक्यांची आतषबाजी होईल, गुलाल उधळले जाईल आणि आपल्या या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाईल। 11 दिवस खरं तर या ठिकाणी मंडपात त्याची मनोभावे सेवा केल्यानंतर अखेर तो क्षण आलेला आहे। आपण जर मूर्ती पाहिली तर एक दाक्षिणात्य लूक हा या संपूर्ण मूर्तीत देण्यात आलेला आहे। आणि जर ते एकूणच आपण मूर्ती जर पाहिलीत तर राम आणि सीता ज्यावेळी सीता ही लंकेत असताना त्या ठिकाणी तिच्या जवळ सीतामाईजवळ मेसेज पोहोचवण्याचं काम हे एका शुक पोपटाने केलं होतं आणि तो शुक पोपट आज या गणपती बाप्पांच्या मुकुटावरती आहेत। तर हनुमान आणि पिंड हे एक त्याचं समीकरण किंवा एक हे समीकरण जोडून आणण्याचं काम हे यंदा ह्याच्यातनं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सुंदर अशी ही देखणी मूर्ती आहे आणि आता विसर्जनाची तयारी ही जवळपास पूर्ण झालेली दिसतेय। अगदी थोड्याच वेळामध्ये गणेश गल्लीचा हा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे। धन्यवाद सूरज या अपडेट बद्दल। आणि यानंतर आपण जाऊयात लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये, तिथे कशी तयारी सुरू आहे या संदर्भातले अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले हे सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, तयारी पूर्ण झाली आहे का? कशी सज्जता दिसते?